हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड आफ्टरनून झालं सगळ्यांना. गुड आफ्टरनून. होय भाऊ, गुड आफ्टरनून म्हणजे आता दुपार झाली आणि ती माणसाने या काय किती काय म्हणते. ती दिवशी मी आलती लग्नात बी गाठी पडल्या होत्या. अनुजा ताईच्या लग्नात गाठी पडल्या होत्या, नाही मी नव्हती. नंतर अॅनिव्हर्सरीला गाठी पडल्या, परत आता लग्नात पण पडल्या आणि परत आता आज पूजेचा कार्यक्रम आहे. आता पण मागच्या 2-4 दिवसाची लग्न झालं ना मित्रांनो. 16वा म्हणतात आमच्याकडे पूजा. 16वा सत्यनारायण पूजा. हा, तुमच्या तिकडे काय म्हणतात काय माहित नाही, पण ते नवरा नवरीचं आज 16वा आहे मित्रांनो. मग ती पूजेला आले ती सोनिया आणि अस्मिता, हा, आता बकुळा, रेश्मा सगळी निघाली ती ना. सगळी. हा, सगळे आम्ही चाललोय. भाऊंना म्हणतोय चला, तर भाऊंचं काम आहे काहीतरी नाही बाहेर चाललोय. काय बापू हाय हाय सगळे आहेत. हो, आणि होतो की मी त्या दिवशी. हा, कॅमेरा दाखवाय आम्ही हाय कॅमेरामॅन. आणि मी नाही आलो तरी कसं कसं काय काय तिथं युट्यूबर गँग तिकडून आका येते, इकडून अस्मिता चालली, रेश्मा वाहिलीच आहे, चार युट्यूबर झाली. सगळा इंस्टाला ढिंगाणा. होय ढिंगाणाच आहे. आता रोज रोज तर नाही. आता गाठ भेट पडली ना, ह्याच्यावर परत कधी पडती काय माहिती. असं नाही का, म्हणून मग व्हिडिओ काढणं दाखवणं गरजेचं आहे. आता ह्यांच्या चॅनलवर व्हिडिओ, अश्विनताईच्या चॅनलवर व्हिडिओ आणि माझ्या पण आहे. हा, आता तिकडं जायचं, तिकडलं फिरवून दाखवायचं. चला तिकडे ये. चला काय चाललंय जाऊन ये. हा हा, साडी ऑनलाईन आली सोळाव्या जायला. ऑनलाईन मागवली. बर बर. ती बघा हा, इकडे ही आहे तर बसलो आम्ही इथं मस्त पैकी. आता तिकडे जाऊन येतो एक चक्कर मारून, तवर आवरा चहा वगैरे. का तर भांडी दावती खरकाटी. साडीच्या नादात काय झालं माहिती, अशी 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 करायला तर फस गेला पुसावं लागते. आणि सगळ्यात अवघड का म्हणलं ना, चहा दूध जर ओतू गेला गॅसवर तर ती भांडी घासा, सगळा किचन कट्टा पुसून घ्या, निघतच नाही ती लय चिकट चिकट. आणि माशा सगळं चाललंय आता. भांडी तेवढी घासून आणते लगेच. भांडी घासती आणि मग जाऊ की उरकून, तर जायचं उरकते. तवर येतो आम्ही तिकडल्या ताईकडनं जाऊन. आत्या असतील घरी, माहित का. आत्या त्या दिवशी आम्ही आलतो त्यावेळेस काही नव्हत्या, लग्नात पडली होती गाठ, पण परत न देवाला गेलते. आता आहे तर घरी, तर येतो तिकडे एक चक्कर टाकून. ही रेशमाताईची साडी स्कार्फ आणलाय ती द्यायचंय. एक होती माझ्याकडं, आम्ही एकमेकीचं वापरतो घालतो. होय, आम्ही पिच्छा नाही सोडत. हे तिचं मी माझं ती असं चालूच असतं. आम्ही घालतो ह्याचं काय त्याचं काय थोडं थोडं. नाही खरंच. आणि ही वहिनींनी घेतलेली साडी आहे, छान आहे. त्यांना ही घेतली होती, मला ही बायला अशी पिस्ता कलरची. हा, ते परवा दिवशी घातली होती की गाडी जाताना. मला वाटतं शुभ्राच्या बर्थडेला घेतलेल्या. शुभ्राच्या वाढदिवसाला. त्यांना रक्षाबंधन दिवाळी ह्या दोन्हीची एकच चांगली साडी असते. दोनदा आम्ही घेत नाही. एक तर रक्षाबंधनला तरी भारी घ्यायची, नाहीतर दिवाळीला तर भारी घ्यायची. त्याच्या गेल्या वर्षी पण लय भारी घेतल्या त्या पण लय भारी. तर ती त्यांची होती मोरपंकी, तुमची होती जांभळी, दोन. हा, आणि ही आता ह्यांची गुलाबी अशी कलर वेगळा आहे, त्यांचा मेहंदी कलर आणि अजून कलर मिक्स आहे. त्या दोघींना 2 सेम घेतल्या होत्या. आणि अशी साडी मी लग्नात घातलेली होती त्या दिवशी, म्हणून मी लग्नाला अशी साडी घेतली नव्हती, म्हणजे त्याला घेतली नव्हती. ही अंगावली घेतली. असा काय कलर माझ्याकडे नव्हता. चालतं आमचं. आता अजून आले की रक्षाबंधन दिवाळी, आता अजून तिघींना 3 सारख्या घ्यायच्या. नको आता मग काय घ्यायचं. नाही तसं नसतं. कसं बहिणींना केल्यावर चांगलं असतं असं म्हणते सगळीजण. पण साड्या नको आता, भरपूर साड्या झाल्या. सगळ्या पॅटर्नच्या साड्या झाल्या त्यांच्याकडे. तुमच्याकडे झाल्यात पण माझ्याकडे नाहीत की. काय करायचं, नेसणं करणं ठेवायच्या बॅगेत भरून आणायच्या. नाही, आता तर मी चांगलं 1-2 महिने झालं सुरू केलंय. साडीच वापरती. सगळ्या साड्या बोना करायच्या, म्हणजे नवीन आलेल्या जी साड्या असतात ना ती सगळ्या घ्यायला होत्या. रेशमाताईने घेतली तसली घ्यायची आमच्या आईला. ती जांभळ्या कलरची लग्नात घातलेली डोला सिल्क. डोला सिल्क, अजून काय 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 नथीची पैठणी, चंद्रकोर, बऱ्याच साड्या आल्यात गेल्या. चला तर असू द्या, जातो आता तिकडून येतो तर तुमचं उरकून ठेवा. ही हाय माझं इथंच पर्सन, ती हाय तर की इथं बाहेर येतं. ती त्यांची साडी ती द्यायची. पोरं काय नाही तर आज पोरं गेली शाळेत. चला बाय. चला तर आता कुठं आलोय आम्ही, भाऊंच्या घरी. फोन वाजतोय. कशा लाइटिंग केल्यात, खेळावल्यात. 1 2
सगळ्या लाईटीत बसवल्या तिथं ही निळ्या कलरची आहे बॉर्डर कडनी, हिरवी लाल कसलं पण कलर होते. भाऊनी तपलं ऑफिस केलंय बर का. ही छान वाटतंय. लाइटिंग आम्ही आजच बघितल्या, त्या दिवशी पण लावल्या असत्या. इकडं आत्या आहेत होय, आत्या चालले ते लाईटी लावायचे अजून लावायचे तो आता झाले एक 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 झाले. एसी तेवढा राहिलाय होय. एसीचं पॉइंट काढलाय त्यांनी, गरम व्हायला नको म्हणून. रेशमाताई म्हणल्या एवढ्या दुपारच्या लाईटी लावल्यात गरम नाही होत, पण नाही होत या घरात गरम. नाही होत, हवा येते ना, हवा येते. पुढे सगळं गार्डनच आहे त्याच्यामुळं. उघडले. तर आलोय आत्यांकडं, तिकडं अश्विन ताईकडं बसलो 5-10 मिनिटं. परत इथं आलो, आता इथनं जायचंय 16 कडं तिकडं. रेशमाताईचा आवाज आणली आजी ती का राहत नाही का? नाही माझ्यापाशी राहते की, पण येईन जायचं सारखं त्याच्यामुळे उन्हाचं. हा आजीपाशी राहते की. आईन शुभ्रा घरी या. शुभ्रा आप्पा राहणार इथं बाजरी काढायला चालली, ज्वारी. आम्ही ज्वारी काढून आलोय सकाळी. ज्वारी चांगली का? हाय बरी होईल खायापुरती. आई म्हणल्या पाखरले आहेत ना तिथं, तसलं शेततळ काय होते म्हणतात नाला का काय टाकली होती मग जाळी टाकायची. नाही जाय नाही टाकली, आता फार काढायची. हुरडाच आहे पण तीच चाललाय काढायचा. म्हणलं असू द्या, काय होईल ते होईल, जाईल ते जाईल. नाही गहू लावलाय ना, गव्हाला काढा 8-10 दिवसात पांढरा झालाय. आलं भाऊ तिकडून हरभरा लावलाय काढायला. एसी कवा बसवायचा भाऊ? बसवायचं आहे, पण तारांबळ चालली जरा. थोडे पैशाची तंगी पॉइंट काढून ठेवलाय तो एसीला तिथं काढून ठेवलाय का? बरं कसं वाटतंय बरं ऑफिस आपलं? भारी वाटतंय की. लाइटिंग फिटिंग. हा तिथं इंस्टा व्हिडिओ एकच नंबर येतात. आता काढून जायचं की जाताना व्हिडिओ. खास करून व्हिडिओ काढायसाठी ही खोली केली आहे. नाही ती चॅनलला बी लागते ना, आपल्या बातम्याच्या चॅनलला बी. अजून सर्व बातम्या चॅनल थोडं शांत आहे, खरं तेच माहिती का? माहित असेल की सगळ्यांना, खरं तेच. काय माहिती, भाऊ ते चॅनल वरती टाकतात बातम्या होय. बातम्या आणि इथं बसून लॅपटॉप वर इंस्टाग्राम वर बघतात व्हिडिओ. आणि रेशमाताई खवळतात ना तुम्हाला. आता एक चांगलं 3-4 दिवस झालं त्यांनी कॉमेडी व्हिडिओ काढायला सुरू केले. कॉमेडी आता कॉमेडी म्हणलं महिनाभर जरा कॉमेडी. ज्ञानेश्वरी जाती सांगती पप्पा इंस्टाग्राम वर बघतात व्हिडिओ. आता नेहमी शाळेत जातात व, नाही तर आज लय कॉमेडी बाहेर करायची होती. त्यांनी सुचवलं होतं असं असं करू पप्पा म्हणले आपण. दररोज एक व्हिडिओ असतात. असू द्या, आम्हाला करमत, भारी वाटतं बघितलं केलं की. भाऊंच जी आपलं गुरु इथं त्यांचंच व्हिडिओ नाही बघायचं म्हणलं कसं व्हायचं, असं नाही का? आधी भाऊंचा व्हिडिओ असतात, तिकडं कुंभमेळ्यात ही गेलेलं, सगळ्यांना दाखवलेलं ही, आणि मग परत शेवटनं खाली लाईनीशीर रेशमाताई, अश्विनताई, असं एक 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 चालतं बघायचं सगळ्यांचं. रे अस्मिताचं व्हिडिओ बघितलं तर मला तिथंच असलेलं व्हिडिओ असल्यावर. आणि सगळ्यांचं व्हिडिओ सवय लागली ना आम्हाला. रोज रेशमाताई काय करत असतील, रोई भाऊ काय करत असेल, मग युट्यूबवर जायचं आणि बघायचं आज काय करतात, कुठं गेल्यात, काय करतात, हे सगळी माहिती असते त्याच्यावर. बार भाजी खाल्ल्यापासून ती सगळी. आमच्या रेशमाताई तर फोनच करत नाही, तर म्हणतात वहिनी तुम्ही 3 टाइम व्हिडिओ टाकता, आम्हाला कळतंय तुम्ही सकाळी काय करताय, दुपारी काय करताय, संध्याकाळी काय करताय. आणि माझी मम्मी पप्पा सुद्धा नाही तर करत, म्हणतात आम्ही व्हिडिओ बघतो की आम्हाला कळतंय तुझं काय चाललंय. ती फोन करायची गरजच नाही, विषयच नाही. वाटत असेल की आईला आपली पोरगी व्हिडिओ काढते म्हणजे खुश आहे. व्हिडिओ काढले की खुश आहे. हा कळतं लगेच, चेहऱ्यावर लगेच ओळखू येतं माणसाला. आणि नवरा बी काही त्रास देत नाही. सगळे म्हणतात उलट अस्मिता तुला बोलती, तुला आगाव आहे, ही गरीब आहे असं म्हणतात. हाय ते गरीब अस्मितालाच माहिती आता कसं. नाही हाय चांगली, सगळी माणसं चांगली. तर काटा काढायला चालले वाटतं. काय मोडले काटा? सगळ्यांनी हिरवं नाही त्याला लाल लाल टिकली लावाय गेला तसं झाला. टिकली आहे परस माझी. कुठं कुठं ठेवतात काय काय सामान, नटाय सामान ते दागिने फिगिने घाल जरा. कानातलं भिनातलं मॅचिंग सगळं मॅचिंग आहे. दागिने कानातलं ओरिजिनल तर काही नाही, पण सगळं मॅचिंग. मी काय तुम्हाला म्हणलंय मला ओरिजिनल द्या, जे आवडेल ती लावायची. मॅचिंगची
छान वाटते. थांबा की आता मग. कवा आवरायचं आपल्याला जायचंय महागारी, आम्हाला घरी जायचंय परत. झालं की आता झालं की आवरून झालं. तिकडं त्यांचं आवरून झालं आता होतंय चहा प्यायचा मस्तपैकी एकदा. आणि मग जायचं का? हो बर बर चालेल. त्यांचा आरसा वगैरे सगळं इथं सगळं आहे हो छान पैकी. नाही इथं नाही, असं पण दिसतं थोडं. त्या घरात आहे. अयो कोण आलं, कोण आलं? तका 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 हिरवी घातली नाही. लाल लाल हो, लाल लाल गुलाबी गुलाबी कोणाचंच लाल लाल नाही साडी लाल गुलाबी कोणाचंच नाही म्हणते. सगळ्यांनी हिरवं पोपटी केलंय. लाल लाल आला करायचं फुकराने लाल वेगळी असते. गुलाबी हा मेकअपचं सामान ठेवायचं बघू भारी हो आहे. का? डबी मॅचिंगचं भाऊ मॅचिंगच करणार, बायको मॅचिंगच करणार. कानातलं तिने प्रत्येक साडी गणी कानातला आली घेऊन. जशी नको आहे ना काय व्हिडिओ काढायला लागतात आपल्याला. जसा साडीचा कलर तस तसं कानातलंय का? हो बघा बरोबर. भावंडला का सगळं माहिती आहे. ही कानातलं 3-4 साड्यांवर मॅचिंग होते. 4-5 हिरवा कलर म्हणजे एक 12 कलरची कानातली आणली का नाही सगळ्या साड्यांवर मॅचिंग होते. एक 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 एक. चला तर असू द्या. बाय सगळ्यांना. हो आता धोका आवरलं सगळं छान पैकी आवरून घेतलं. आता जाऊया. जाऊ थोडा वेळ बसून परत माघारी येऊ. हो माघारी आम्हाला घरी जायचंय. शुभ्रा घरी आहे. बरोबर छोटी राहती ती हिरबळ राहती. संध्याकाळी म्हणलं उशीर वगैरे झाला तर तिला वारं लागलं की गार लागतं गाडीवर, म्हणून मग काय आणलं नाही. रात्री सर्दी झाली त्या दिवशी. हो सर्दी झाली अजून पण नाहीच गेली. तर बाय बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून छानपैकी. अजून येईल तिथला 16व्याचा एखादा व्हिडिओ संध्याकाळी टाकायचा तिने. हा